आज आपण ट्रेंडिंग फ्लाइंग कार इफेक्ट बघायचा आहे. आता जो व्हिडिओ आपण इम्पोर्ट करून घेतला आहे, आता व्हिडिओ जिथं कट केला आहे त्याची जी लास्ट फ्रेम आहे, ह्या लास्ट फ्रेमची आपण क्लीन प्लेट तयार करायची आहे. तसंच आपण गाडीची पीएनजी, परत गाडीचे जे व्हील्स आहेत, हे सगळं आपण सेपरेट पीएनजी फाईल करून घ्यायचं आहे. हे सगळं मी फोटोशॉपमध्ये आता करून ठेवलं आहे, ते मी सगळं इम्पोर्ट करतो. आता पहिल्यांदा मी क्लीन प्लेट इम्पोर्ट करतो. आता त्यानंतर जी गाडीची पीएनजी आहे ही पण इम्पोर्ट करतो. आता गाडीचे जे तर व्हील्स आहेत तर ते एक ब्लॅक पोर्शन मी कट आउट करून ठेवला आहे, तो पण इम्पोर्ट करतो. हा ब्लॅक पोर्शन आपल्याला गाडीची पीएनजी ची लेअर आहे त्या लेअरच्या खाली ठेवायची आहे. आणि त्यानंतर आता गाडीचे व्हील्स हे इम्पोर्ट करतो. ही लेअर गाडीचा जो ब्लॅक पोर्शनची लेअर आहे आणि गाडी पीएनजी लेअर आहे त्या दोन्हीच्या मध्ये आपण ऍड करायची आहे. आता जी गाडीची शॅडो आहे ती पण ऍड करतो. आता क्लीन प्लेटची लेअर आणि शॅडोची लेअर ह्या दोन लेअर सोडून बाकीच्या सगळ्या लेअरचा आपण एक प्रीकॉम करू. ही जी प्रीकॉमची लेअर आहे त्याला आपण फ्लाइंग कार असं नाव देऊ. आता आपण आपल्या गाडीला ॲनिमेट करू. आता जी स्टार्टिंगची फ्रेम आहे तिथं मी पोझिशन की ॲड करतो आणि एक 2 ते 3 फ्रेम पुढे जाऊन तिची पोझिशन आपण चेंज करू. आता अजून एक की मी ह्याच पोझिशनला ॲड करतो आणि परत पुढं तिची पोझिशन आपण चेंज करू. आता जेव्हा आपली गाडी खाली येईल तेव्हा आपला बम्पिंग इफेक्ट क्रिएट करायचा आहे. त्यासाठी मी गाडीची जी पोझिशन आहे ती अपडाऊन अशी ॲनिमेट करतो. आता आपण बघू शकतो जेव्हा आपली गाडी वरून खाली येते तेव्हा आपली गाडी बम्पिंग होते आणि जेव्हा आपली गाडी बम्पिंग होणार त्यावेळी आपल्या जे गाडीचे जे सस्पेन्शन आहे ते सुद्धा आपण अपडाऊन करायचे आहेत, जेणेकरून आपला हा इफेक्ट रिअलिस्टिक वाटेल. आता ही फ्लाइंग कारची जी लेअर आहे ही डबल क्लिक करून ओपन करतो. आता आपण ज्या पोझिशनला गाडीला ॲनिमेट केला आहे, जिथं गाडीचे की ॲड केले आहेत, सेम त्याच पोझिशनला व्हील्सला देखील की ॲड करायचे आहेत. आता आपण बघू शकतो आपला बम्पिंगचा इफेक्ट क्रिएट झाला आहे. जेव्हा वरून गाडी खाली येते सस्पेन्शन सुद्धा अपडाऊन होत आहेत. आता जो गाडीचा फ्लाइंग इफेक्ट आहे हा क्रिएट झाला आहे. आता जी गाडीची शॅडो आहे त्याला सुद्धा आपण ॲनिमेट करायचं आहे. ज्या पोझिशनला आपण आपली कार अपडाऊन केली आहे त्या सेम पोझिशनला आपण शॅडो सुद्धा अपडाऊन करायची आहे. आता शॅडो जी लेअर आहे त्याला आपण जरा ब्लरनेस इफेक्ट टाकू. त्यासाठी मी गॉशन ब्लर हा इफेक्ट ॲड करतो. आता जेव्हा शॅडो गाडीपासून लांब जाते त्यावेळी आपण शॅडो ब्लर करायचे आहे. आता जी शॅडोची लेअर आहे तिची ओपॅसिटी देखील जरा आपण कमी करू. ओपॅसिटी फक्त आपल्याला गाडीची जी शॅडो आहे ती गाडीपासून जेव्हा लांब जाते त्यावेळीच तिची शॅडो आपण कमी करायची आहे. आता एक ॲडजस्टमेंट लेअर आपण घेऊ. आता ह्या लेअरवर आपण सीसी लेन्स हा इफेक्ट ॲड करूया. आता आपण जे इफेक्ट ॲड करणार आहे ते इफेक्ट आपण गाडीला जिथे ॲनिमेट केला आहे त्याच सेम पोझिशनला आपण इफेक्ट देखील ॲड करायचे आहेत. आता त्यानंतर सीसी रेडियल ब्लर हा इफेक्ट ॲड करतो. आता त्याचा आपण टाईप चेंज करू. स्ट्रेंथ झूम हा आपण ठेवूया. स्टार्टिंगला त्याची अमाऊंट आपण 0 ठेवू.
आता जेव्हा आपली गाडी वर जाते त्यावेळी तिची अमाऊंट आपण ऍड करू. आणि परत जेव्हा गाडी खाली येते त्यावेळी तिची अमाऊंट आपण 0 करूया. आता आपण कलर बॅलन्स ऍड करू. जेव्हा आपली गाडी वर जाते त्यावेळी आपण त्याचा कलर चेंज करायचा आहे. आता आपण अजून एक ऍडजस्टमेंट लेअर ऍड करू आणि त्यावर आपण टर्बुलेंट डिस्प्ले हा इफेक्ट ऍड करू. आता ही जी अमाऊंट आहे ती आपण 10 ठेवू आणि साईज 50 आणि जे इव्हॉल्युशन आहे ते स्टार्टिंगला आपण 0 ठेवू आणि लास्टच्या फ्रेमला आपण तिची अमाऊंट ऍड करू. आता ह्या लेअरची आपण ओपेसिटी 0 करूया आपण आणि जेव्हा आपली गाडी वर जाते त्यावेळी तिची अमाऊंट ऍड करूया आणि परत आपण गाडी जेव्हा खाली येणार त्यावेळी परत तिची ओपेसिटी 0 करू. आता आपला जो इफेक्ट आहे हा क्रिएट झाला आहे. आता जेव्हा आपली गाडी वरून खाली येते त्यावेळी त्यामध्ये आपण जरा डस्ट ऍड करू. त्यासाठी मी एक व्हिडिओ इम्पोर्ट करतो. हा ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये जेवढा आपल्याला पाहिजे आहे तेवढा पोर्शन ऍड करून घेऊ. आता यामध्ये आपण निम्म्या भागाला आपण मास्किंग करून घेऊ आणि जिथं गाडी आपली बाउन्स होते तिथं हा इफेक्ट ऍड करू. आता जेव्हा गाडी वरून खाली येते तेव्हा बर्निंग इफेक्ट ऍड करायचा आहे. जी आपली गाडीची लेअर आहे ती पहिला मी ओपन करून घेतो. गाडीचा जो मागचा व्हील्स आहे त्याचा फोटोशॉपमध्ये मी PNG कटआउट करून घेतला आहे, तो इम्पोर्ट करून घेतो. आता जे हे व्हील्स आहे त्याला 3D करू आणि त्याला जरासं आपण जसं मागचं व्हील्स आहे त्या पोझिशनला आपण रोटेट करून घेऊया. आता त्याचं जे झेड रोटेशन आहे ते आपण ऑन करू आणि स्टार्टिंगच्या फ्रेमला की ऍड करतो आणि जी लास्टची फ्रेम आहे तिथं त्याची अमाऊंट ऍड करू. आता आपण बघू शकतोय जे गाडीचं मागचं व्हील्स आहे ते रोटेट होत आहे. आता त्याचा मोशन ब्लर देखील ऑन करतो. आता आपण बघू शकतोय गाडी जेव्हा वरून खाली येते तेव्हा जे मागचं व्हील्स आहे ते बर्निंग होत आहे. आता त्यामध्ये आपण लाइटिंगचा जो इफेक्ट आहे तो ऍड करूया. आता हा जो लाईटचा इफेक्ट आहे तुम्हाला जसा पाहिजे आहे तसा तुम्ही ऍड करू शकताय. आता आपला पूर्ण व्हिडिओ झाला आहे. आता एकदा आपण व्हिडिओ चेक करू.